आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरे हे कोणतं ठिकाण आहे? हे सगळं मला ओळखीचं का बरं वाटतंय? तुम्ही स्वर्गलोकीचे रहिवासी आहात। तुम्ही कामदेव आहात, कामदेव। मी तुमची पत्नी रती आहे। रती, स्वामी। रती, नारायण 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 नारायण। प्रणाम प्रभू। देवर्षी, जेव्हा युद्ध शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचतं तेव्हा योद्ध्याने विश्रांती घ्यायला नको। योद्ध्याने सतर्क राहिलं पाहिजे आणि शत्रूचं बलस्थान जाणून घेऊन ते बलस्थान नष्ट करून टाकलं पाहिजे। परंतु इथे तर आपला सेनापती सगळं काही विसरून रणभूमीपासून आणि शत्रूपासून दूर विश्रांती घेतोय। तुम्हीच सांगा भगवंत, आता काय केलं पाहिजे? शम्रासूर त्याला मारून टाकण्याचा हर एक प्रयत्न करेल देवर्षी। त्यामुळे प्रद्युम्न आणि रतींना तुम्ही उपदेश द्या की वियोग तर प्रत्येक प्राण्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलाच असतो। जगात प्रत्येक मिलनानंतर विरहाची पीडा अनिवार्य असते। देवर्षी,
त्यांना समजवा की प्रेम एक अशी भावना आहे ज्यावर सगळं काही ओवाळून टाकता येऊ शकतं. परंतु स्वतः प्रेमाला देखील कर्तव्यासाठी स्वतःला ओवाळून टाकावंच लागतं. कारण कर्तव्य प्रेमाहूनही अधिक श्रेष्ठ असतं. जशी तुमची आज्ञा प्रभू. प्रद्युम्न रूपातील कामदेव आणि रती प्रणयात गुंग झाले. स्वतःच्या प्रणय विश्वात ते इतके रमून गेले की त्यांना सर्व जगाचा, त्यांच्या दायित्वाचा आणि अगदी सगळ्यांचाच विसर पडला होता. प्रणयातूर मनांना आणि देहांना आता विरहाची कल्पना सुद्धा सहन होणारी नव्हती. पण श्रीकृष्ण म्हणाले तसं प्रेमाहूनही श्रेष्ठ कर्तव्य भावना असते आणि याच कर्तव्याची जाणीव स्वतः नारद मुनी प्रद्युम्न आणि रतींना करून देणार होते. तारों की छाँव में रहते हैं, संयोग की रुत में युगल हृदय एक दूजे से ये कहते हैं. प्रेम ही डोले झूलेंगे हम, सीमा सुखों की झूलेंगे हम. पर विरह की वह वेदना कैसे कहो भूलेंगे हम. सानी रानी प्रियतम को निकट कम पाके आज नैनों से तो आनंद के आंसू छलक रहे. आज हमारा पुनर्मिलन है, हर्षित मन है, पुलकित तन है. नारायण नारायण. स्वामी, चला आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. हे काय देवी रती, तुम्हाला ऋषीवर्यांचा अपमान करायचा आहे का? प्रणाम ऋषीवर्य, यांना प्रणाम करा. प्रणाम ऋषीवर्य. देवी रती, जर तुम्हाला माझ्यापासून पळ काढायचा असेल तर जरूर पळा. परंतु तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून देखील पळ काढताय का? मी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु भावनेच्या भरात कर्तव्याचा त्याग करून अजिबात चालत नाही. कर्तव्य प्रेमाहूनही श्रेष्ठ असतं देवी. मी माझं कर्तव्यच पार पाडते आहे. स्वतःच्या पती परमेश्वरांवर प्रेम करणं प्रत्येक पत्नीचं कर्तव्य नाहीये का? अवश्य आहे देवी, अवश्य आहे. परंतु तुम्ही हे विसरून चालणार नाही की तुम्ही कुणी साधारण पत्नी नाही आहात. तुम्ही देवी आहात, देवी. आणि त्रैलोक्यासाठी तुमचं देखील काही दायित्व आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, त्रैलोक्याच्या कल्याणासाठीच मला माझ्या शरीराचा त्याग करावा लागला होता आणि त्रैलोक्याच्या कल्याणासाठीच तर मला माझं शरीर परत मिळालंय. आणि जोपर्यंत त्रैलोक्याच्या कल्याणासाठीच हे शुभ कार्य संपन्न होत नाही, प्रद्युम्न अर्थात कामदेव शंभरासुराचा वध करत नाही. देवी रती, प्रद्युम्नला तुम्ही तुमच्या प्रेमपाशात नाही बांधून ठेवू शकत. नारायण नारायण. हे नाही होऊ शकत. मी तुम्हाला एकदा गमावून परत मिळवलंय.
आता पुन्हा कसं गमवू? देवी रती, मला गमावण्याची भीती तुमच्या मनातून काढून टाका. मला थोड्या काळासाठी तुमच्या प्रेमबंधनातून मुक्त करा. हो देवी रती, भगवान श्रीकृष्णाची देखील हीच इच्छा आहे. देवी रती, मला जाऊ देत. तिथे भगवान श्रीकृष्ण नाराज नको व्हायला. मी तर विसरूनच गेले होते. भगवंत, मला क्षमा करावी. प्रेमाच्या भरात माझ्याकडून चूक झाली. जा, त्रैलोक्याचा शत्रू शंभरासुराचा लवकरात लवकर वध करा. जर या शुभ कार्यात तुम्हाला माझी गरज भासली तर तुमच्या सहाय्यासाठी मी अवश्य येईन. बरं तर मुनिवर्य, आता मला आज्ञा द्यावी. तथास्तु. नारायण नारायण. चलावं. प्रणाम असुरेश्वर, प्रणाम. असुरेश्वर, मी प्रद्युम्नला शोधायचा खूप प्रयत्न केला, परंतु तो मला कुठेच सापडला नाही. शोध घे विकटासुर, त्याला शोधूनच काढ. तो जिथे कुठे असेल तिथून त्याला शोधून काढ. असुरेश्वराला पराभव जराही मान्य नाही. तू त्याला मायावी विद्येने शोधून काढ. विकटासुर, तुला तुझा भाऊ प्रलयासुराच्या हत्येचा सूड घेण्याची संधी मिळाली आहे. ते कसं काय असुरेश्वर? विकटासुर, कृष्णाचा भाऊ बलरामाने तुझा भाऊ प्रलयासुराची हत्या केली होती. आज त्याच बलरामाचा पुतण्या, कृष्णाचा पुत्र, माझे प्राण हरण करण्याच्या विचाराने. थांबा सुरेश्वर, माझ्या भावाचा खुनी तुमचे प्राण घेण्याआधी, तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी मी त्याचे प्राण त्याच्या शरीरातून बाहेर खेचून काढीन. माझी पण अशीच इच्छा आहे विकटासुर. माझी देखील हीच इच्छा आहे. तुम्ही चिंताच करू नका दैत्यराज. आता मी त्याचा वध करणार आहे. मी त्याचा वध करणार आहे. मला आज्ञा द्या आता. जा. प्रणाम माताश्री. प्रद्युम्न, माझा पुत्र, माझं बाळ. माझा पुत्र, माझं बाळ. प्रद्युम्न, माझं बाळ. माताश्री, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात, माझ्यासाठी चिंतित आहात, कारण मी न सांगताच अचानक गायब झालो होतो. नाही रे माझ्या बाळा, नाही. मला माहिती आहे तुम्हाला मला रागवायचंय ना, माझे कान धरायचेत ना. नाही. घ्या धरा.
मला माझी चूक मान्य आहे. मी असं अचानक तुम्हाला न सांगता जायला नको होतं. पण मी तरी काय करणार? त्या देवीरती आहेत ना, त्यांनी नाईलाज केला माझा. मला सगळं ठाऊक आहे माझ्या बाळा. माहिती आहे? तर मग तुम्हाला हे देखील ठाऊक असेल की मी सुरक्षित होतो. मग तुम्ही माझ्यासाठी इतक्या चिंतित का आहात? माझ्या बाळा, तू तिथे सुरक्षित होतास, परंतु इथे सुरक्षित नाहीस. इथे शत्रू तुला जागोजागी शोधतायत. त्यांच्यापासून स्वतःला आणि तुला वाचवताना मला स्वतःचं घर सोडावं लागलं. माझ्या पतीला सोडावं लागलं. माझ्या मातृत्वाच्या इच्छेला मुरड घालून मनमोहक बालपण अकाली संपावं लागलं. आणि काळाची गती वाढवून जलद गतीने तुला बालपणातून तारुण्यात आणावं लागलं. माझ्या बाळा, तुला हे माहित नाहीये की जेव्हापासून तू माझ्या वृक्ष जीवनात चैतन्य होऊन आला आहेस, तेव्हापासून मी केवळ तुझी आणि तुझीच चिंता करते. तुझ्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी मी तुला घेऊन केवळ धावतच राहिले आहे. तुला देखील हे ठाऊक नाहीये बाळा की माझ्या डोक्यावर किती मोठी जबाबदारी आहे. हो माताश्री, मला हे सगळं ठाऊकच नव्हतं. त्यामुळेच नकळत माझ्याकडून चूक घडली. मला क्षमा करा माताश्री. नाही रे माझ्या बाळा, नाही नाही माझ्या बाळा, नाही नाही. माझं बाळ, माझं बाळ, आता क्षमा मागत बसण्यात वेळ काढू नकोस. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. मला तुला लवकरात लवकर इतकं प्रवीण बनवायचंय की तू तुझ्या शत्रूचा विनाश करू शकशील. माताश्री, जर तुम्ही मला बाळापासून जलद गतीने तरुण बनवलं तर तुम्ही इतकी चिंता का करता आहात? माझ्या बाहुबळावर विश्वास ठेवा माताश्री. मी माझी शक्ती आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने शत्रूला नरकात धाडू शकतो. पुत्र, हे काम तुझ्या शारीरिक बळाने किंवा माझ्या आशीर्वादाने होण्यासारखं नाहीये. मी अशक्य ते शक्य करून दाखवेन माताश्री. हे तू अशासाठी म्हणतोयस माझ्या बाळा, कारण ना तुला तुझ्या शत्रूची संपूर्ण माहिती आहे आणि ना तू त्याची शक्ती अनुभवलीयस. मला नाही माहिती की देवी रतीने तुला काय सांगितलंय, परंतु तुझा शत्रू अधर्मी आहे, महत्वाकांक्षी आहे. त्रैलोक्यावर स्वतःचं राज्य स्थापित करायचंय त्याला. त्याचं नाव आहे दैत्यराज शंभरासूर. दैत्यांमधला सर्वात शक्तिशाली, मायावी विद्येत निपुण दैत्यांचा महाराजा आहे तो. त्याला कळलंय माझ्या बाळा की तूच त्याच्या मृत्यूचं कारण बनणार आहेस. त्यामुळे तो तुझ्या प्राणांचा शत्रू बनला आहे आणि तुझा सर्वत्र शोध घेत आहे. तू त्याचा सामना केवळ शारीरिक बळाने नाही करू शकणार माझ्या बाळा, नाही करू शकणार. त्या गवळ्या कृष्णाचा पुत्र अजूनपर्यंत सापडला नाहीये. अन्यथा विकटासूर केव्हाच त्याला किंवा त्याची बातमी घेऊन परत देखील आला असता. स्वामी, मला तर भीती वाटते आहे की विकटासुरालाही मारलं नसेल ना? मायावती, तू का बरं नेहमी अशुभ गोष्टीच बोलत असतेस? अशा करता कारण प्रद्युम्न आपल्यासाठी अशुभच सिद्ध झालाय. तुम्ही त्याला मारण्याकरता किंवा हरण करण्याकरता जेव्हा कोणा असुराला पाठवलंय तो जिवंत परत आला नाहीये. विसरलात?
की कशा प्रकारे मायावी राक्षस आणि प्रलयासूर मारले गेले होते? मायावती, मी माझ्या असुरांचा मृत्यू विसरू शकतो, परंतु माझा प्रिय पुत्र मायासुराचा मृत्यू नाही विसरू शकत, कधीही नाही विसरू शकत. 100 पुत्रांपैकी एक होता तो. जर त्या एका पुत्राचा सूड घेण्यासाठी मला बाकीच्या 99 पुत्रांचा जरी बळी द्यावा लागला तरी मी देऊन टाकेन. नाही स्वामी, नाही. आता तुम्हीच तुमच्या तोंडाने असे अशुभ विचार बोलू लागलात. मायावती, हे अशुभ विचार नाहीये, हा माझा तर्क आहे. तर्क. 99च्या विरुद्ध एक प्रद्युम्न काय करू शकतो ही गोष्ट बहुधा भानामतीला सुद्धा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, आणि म्हणूनच प्रद्युम्नला पदराखाली लपवून आणि स्वतः पदराने चेहरा झाकून कुठेतरी पळून गेली आहे. नाहीतर विकटासूर त्या दोघांचा क्रियाकर्म करून आतापर्यंत परत देखील आला असता. मायावती, परत देखील आला असता. विकटासूर हे काय करतोय प्रभू? विकटासूर अघोरी कृत्य करतो आहे देवी. तो गुरुदेवांच्या आत्म्याला आवाहन करतो आहे. गुरुदेवांच्या आत्म्याला? हे गुरुदेव, मी विकटासूर तुम्हाला आवाहन करतोय की कृपया प्रकट व्हावं, प्रकट व्हावं, प्रकट व्हावं. प्रणाम गुरुदेव. मी तुला तुझ्या कार्याच्या सफलतेसाठी आशीर्वाद नाही देऊ शकत विकटासूर. का गुरुदेव? कारण तुझा मृत्यू समीप आला आहे हे मला कळून चुकलं आहे. माझा मृत्यू? गुरुदेव, मला शमरासुरा व्यतिरिक्त कोणीही नाही मारू शकत, कोणीही नाही. मी शमरासुराचा निष्ठावंत सेवक आहे, मग तो मला का मारेल? मूर्ख, भानासूर सुद्धा शंभरासुराचा निष्ठावंत सेवक होता, तरी सुद्धा शंभरासुराने त्याचं मुंडक उडवलं होतं. मी तर माझं संपूर्ण आयुष्य असुर जातीच्या हिताकरता वाहून घेतलं होतं, तरी देखील शंभरासुराने माझी अवज्ञा केली होती, आणि शेवटी शंभरासुरामुळेच मला मृत्यूला कवटाळावं लागलं होतं. गुरुदेव, तुमच्या आणि भानासुराच्या शेवटाचं कारण शमरासूर नाही तर प्रद्युम्न होता. प्रद्युम्न. तुम्ही मला प्रद्युम्नच्या बाबतीतली सर्व माहिती द्या, मी त्याला संपवून टाकेन. हो. आणि शमरासुराला अमरत्व प्रदान करेन. मूर्ख, मी देखील जर शंभरासुराला अमरत्व प्रदान करू शकलो नाही तर तू त्याला कसं काय अमरत्व प्रदान करू शकशील? हे बघ, या सृष्टीमध्ये एकच सत्य आहे, आणि ते आहे मृत्यू. प्रद्युम्नचा पाठलाग करण्याचा केवळ एकच अर्थ आहे, सर्व नाशाच्या दिशेने जाणं. गुरुदेव, तुम्ही असुरांचे गुरु होतात. हो, परंतु आता नाहीये. आता मी केवळ मुक्तात्मा आहे. आता मला क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादी भाव स्पर्शत देखील नाहीत. आता काय योग्य आहे
आणि काय अयोग्य आहे हे मला देखील कळलं आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय की ज्या चुका मी केल्या आहेत त्या तू नको करूस. जर त्या चुकांची पुनरावृत्ती करशील तर तुझा देखील अंत व्हायला वेळ लागायचा नाही. मी शंभरासुराच्या राजमहालावर घिरट्या घालणाऱ्या काळ पुरुषाला पाहिलं होतं, परंतु मी माझ्याच आश्रमाभोवती घुटमळणाऱ्या काळ पुरुषाला नव्हतो पाहू शकलो. आता मी पाहू शकतो की तुझ्या डोक्यावर देखील काळ पुरुषाची काळी सावली घिरट्या घालते आहे. गुरुदेव, तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मला सांगा, प्रद्युम्न कुठे आहे? हे प्रभू, मी प्रद्युम्नाला मायावी विद्या प्रदान करत आहे. ह्या कार्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय. भानामती, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबरच आहे. तू जे अलौकिक कार्य आता करणार आहेस त्यासाठी देवता सदैव तुझं स्मरण करतील. पुत्र प्रद्युम्न, मला वचन दे की मायावी विद्येचा उपयोग केवळ त्रैलोक्याच्या कल्याणार्थच करशील. माताश्री, मी तुम्हाला वचन देतो की मायावी विद्येचा उपयोग मी केवळ त्रैलोक्याच्या कल्याणार्थच करेन. आता मला गुरु मानून संकल्प कर आणि माझी पूजा कर. जशी आज्ञा माते. मला सांगा, प्रद्युम्न कुठे आहे? सांगा गुरुदेव, सांगा. गुरुदेव, तुम्ही अनुभव घेतलाय. ज्याने ज्याने मृत्यूला आव्हान दिलंय त्याचं कुणीही रक्षण करू शकत नाही. परंतु हे काळ पुरुष, संभ्रमित झालेल्यांना योग्य मार्ग दाखवणं हे सुद्धा तर माझं कर्तव्यच आहे. गुरुदेव, तुम्ही विसरला आहात बहुधा की तुम्ही जिवंत नाही आहात. मला या गोष्टीचं स्मरण आहे काळ पुरुष. तरी सुद्धा माझ्यासारखा शेवट विकटासुराचा न होवो यासाठी मी त्याचे डोळे उघडू इच्छितो. ज्याने जाणून बुजून सारासार विचार करून स्वतःचे डोळे मिटून घेतले असतील त्याचे डोळे तुम्ही कधीही उघडू शकणार नाहीत. हे गुरुदेव, काय तुम्हाला शंभरासुराचे डोळे उघडण्यात यश मिळालं होतं का? हे प्रभू, गुरुदेवांच्या विचारात हे जे परिवर्तन आलंय हे आश्चर्यजनक आहे. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे देवी? गुरुदेव आता पृथ्वी लोकातील शरीराचा त्याग करून एका आत्म्याच्या रूपामध्ये आहेत. देवी, तुम्हाला तर ठाऊकच आहे की प्रत्येक आत्मा पवित्रच असतो. मृत्यूलोकातील आत्मा जेव्हा मृत्यूलोकाचा त्याग करून यमलोकात जातो तेव्हा त्याने त्याच्या शरीराचा त्याग केलेला असतो. या शरीराबरोबरच चिकटलेल्या सर्व गुणांना आणि अवगुणांना, सर्व भावभावनांना, नात्यांना इथेच सोडून आत्मा निघून जातो.
कर्मांनुसार आणि पूर्वसंचितानुसार दुसरं शरीर धारण करेपर्यंत आत्मा एखाद्या देवतेप्रमाणे असतो. हीच अनुभूती आज गुरुदेवांचा आत्मा विकटासुराशी बोलते वेळी आपल्याला येते आहे. कारण गुरुदेवांचा आत्मा पवित्र आहे. तो सर्वांचं भलं करू इच्छितो. गुरुदेवांचा आत्मा भविष्यात काय होणार ते जाणून आहे आणि म्हणूनच विकटासुराला सावध करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला आठवत असेल देवी, काळ पुरुषाने गुरुदेवांना वारंवार चेतावणी देऊन सुद्धा गुरुदेव सावध झाले नव्हते. आज अगदी तशीच दशा विकटासूर आणि शंभरासुराची आहे. गुरुदेव, वेळ नाहीये माझ्याकडे. तुम्ही मला प्रद्युम्नच्या बाबतीत सांगून टाका, नाहीतर अनर्थ होऊन जाईल. अनर्थ तर होणारच आहे विकटासूर. जर तुला जाणूनच घ्यायचं असेल तर ऐक. प्रद्युम्न गंधमादन पर्वतावर भानामतीकडून मायावी विद्या ग्रहण करतो आहे. गंधमादन पर्वतावर? आता बघाच गुरुदेव, मी प्रद्युम्नला कसं संपवून टाकतो ते. प्रद्युम्नला संपवून टाकताना तू स्वतः संपून जाऊ नकोस विकटासूर. गुरुदेव, मी प्रद्युम्न तुमचा शिष्य तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही मला मायावी विद्येचं शिक्षण देऊन अनुग्रहित करावं. आसन ग्रहण कर वत्सा. जशी आज्ञा गुरुदेव. इदम अंतरिक्षाय इदम नमः नमः नमः. अग्नये स्वाहा. इदम अंतनय इदम नमः नमः नमः.
चामुंडाए विचे हे अचंबासुर मोठा हो आता, मोठा हो. हो स्वामी. हे स्वामी, अचंबासुराचा प्रणाम स्वीकार करावा. विजयी भव. सेवकासाठी काय आज्ञा आहे स्वामी? तू गंधमादन पर्वतावर जाऊन भानावती आणि प्रद्युम्नला मारून जा. जशी आज्ञा स्वामी. गुरुदेव, त्याचा अहंकार लवकरच नष्ट होऊन जाईल. मी तुला मायावी विद्येमध्ये निपुण बनवलं आहे. आता मला तुला मायावी विद्येचा प्रयोग करताना पाहायचा आहे. जशी तुमची आज्ञा गुरुदेव. अगदी थोड्याच वेळात भानामतीने प्रद्युम्नला मायावी विद्येत पारंगत केलं. ही विद्या मिळवल्यानंतर प्रद्युम्न आता विराट तसंच सूक्ष्म रूप धारण करू शकत होता. पापणी लवते न लवते तोच अदृश्य व प्रकटही होऊ शकत होता. एका क्षणात अनेक योजने अंतर पार करून जाण्याचं कसब त्याने आत्मसात केलं. मायावी विद्येच्या प्रयोगाने तो वेगवेगळ्या सजीव निर्जीव वस्तूंची रूपे धारण करण्याबरोबरच देहाचे अनेक तुकडे करणे व ते परत पूर्ववत जोडणे यांसारखी अचाट कामे करू शकत होता. मायावी विद्या आत्मसात केल्यामुळे त्याला या जगातली कुठलीच गोष्ट अशक्यप्राय राहिली नव्हती. बस विचार करण्याचा अवकाश. प्रद्युम्न त्याला हवं ते सर्व काही करून मिळवू शकत होता. मायावी विद्येची त्याची प्रात्यक्षिके पाहून भानामती तसंच श्रीकृष्ण व रुक्मिणी अतिशय प्रसन्न झाली. कारण आता तो शंभरासुरच काय तर विश्वातल्या कोणत्याही मायावी शक्तीशी लढण्यास समर्थ झाला होता. आणि हे सगळं बघून श्रीकृष्णांना अतिशय आनंद होत होता. जादू पर जादू चलता है,
लक्ष्मी नारायण से ज्योतित इस दीप की महिमा भारी। प्रद्युम्न कर चुका आत्मसात माया की विद्या सारी। गुरुमा हर्षित है, शिष्य पर गर्वित है। गुरुमा हर्षित है, शिष्य पर गर्वित है। प्रसन्न अब शीघ्र शंबरासुर का वध हो जाएगा। सुरपति आश्वस्त क्या वो उनका साम्राज्य न जाने पाएगा। प्रति को है अटल विश्वास के विजयी उसका जीवन धन होगा। उसका जीवन धन होगा। नारद मुनि जाने निश्चित ही शिव जी का पूर्ण वचन होगा। शिव जी का पूर्ण वचन होगा। इस कला देख रहे ब्रह्मा शिव कृष्ण मुरारी। गुरुदेव, तुम्ही कुठे आहात? वत्स प्रद्युम्न, मायावी विद्येचा प्रयोग करून मला शोधून काढ. देवर्षी, भानामती प्रद्युम्नाला अशा तऱ्हेने भ्रमित का करू इच्छिते? नारायण नारायण. देवी रती, भानामती प्रद्युम्नाला भ्रमित करत नाहीये. या उलट जर युद्धामध्ये शंभरासुराने त्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओळखण्याचं शिक्षण ती प्रद्युम्नाला देत आहे. नारायण नारायण. गुरुदेव, आता काय आज्ञा आहे? वत्स प्रद्युम्न, तुझ्या समोर माझ्या 2 प्रतिमा आहेत. तू तुझ्या विद्येचा प्रयोग करून यातून माझं खरं रूप ओळखून दाखव. युद्धात देखील तुला अशाच प्रकारे शत्रूची माया ओळखावी लागेल. जशी आज्ञा गुरुदेव. पुत्र प्रद्युम्न, तू आता मायावी विद्येत निपुण झाला आहेस. तुझं कौशल्य पाहून मी अतिशय प्रसन्न झाले आहे. गुरुदेव, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर राहावा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबरच आहे बाळा. गुरुदेव, शिक्षण तर आता पूर्ण झालंय, परंतु तुम्ही गुरुदक्षिणा काही अजून मागितली नाही. तू मला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ना? हो गुरुदेव. तर मग उठ वत्सा. गुरुदक्षिणेत शिष्य तेच देतो जे गुरुची इच्छा असते. तुमची इच्छा मी अवश्य पूर्ण करेन गुरुदेव. तर मग बघ, आकाशातून शंभरासुराने पाठवलेला राक्षस आपल्याला शोधत आला आहे.
तू मी दिलेल्या विद्येचा वापर करून त्या राक्षसाचा वध कर, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. जशी आज्ञा गुरुदेव. विजयी हो माझ्या बाळा, विजयी हो. हा 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 हा.